नमस्कार, मी यशवंत उर्फ गुड्डू रांगडाले आणि मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या पार्टी प्रभाग 25 मधून काँग्रेसचा उमेदवार आहे आणि माझ्यासोबत इतर 3 सुद्धा कॅन्डिडेट आहेत. श्रीकांत कैकाडे, नलिनी मोडघरे आणि मंजुषाताई वैद्य. आणि प्रचार माझा सुरू आहे आणि मागील 22 वर्षापासून या प्रभागामध्ये, या प्रभागाच्या बाहेर म्हणजे माझे समाज हिताचे राजकीय कार्यक्रम सुरू असतात. इलेक्शन लागलेले आहे तर कमी दिवस वाचलेले आहे, अशा वेळेस कशा प्रकारचा प्रचार समोर येत आहे तुमच्या नजरेत आणि लोकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आहे आणि कशा प्रकारे सुनून आल्यावरती त्याच्यावरती अंमलात आणणाऱ्यांना काय सांगा? बघा, आम्हाला हे जे प्रचाराचे भरपूर दिवस मिळाले, कारण ज्या दिवसपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक निवडणुकांच्या म्हणजे स्थानिक निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आम्ही कामाने लागलो. जवळपास आमच्या काँग्रेस पक्षाकडे 14 लोकांनी म्हणजे तिकिटाची मागणी केली होती आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सन्माननीय विकास ठाकरे साहेबांनी म्हटलं की आपण 14 जरी आहात उमेदवार म्हणजे भावी, आपण एक काम करा की आपण आपला प्रभाग 14ही लोक मिळून पिंजून टाका, म्हणजे लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जर तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल तर आम्ही लोकांकडून जी माहिती घेऊ की या 14 पैकी आम्ही कुणाला तिकीट पक्षाची देऊ जेणेकरून ते निवडून येतील. एक चांगलं वातावरण 16 तारखेपासून, मागच्या म्हणजे डिसेंबर 16 पासून जे आहे आमचे प्रचार या प्रभागामध्ये सुरू होतं आणि आम्ही गल्लोगल्ली, कारण की याआधी 2दा निवडणूक लढण्याचा म्हणजे मला अनुभव आहे आणि आमच्या सोबत या प्रभागाचे माजी नगरसेवक, या पूर्व नागपूर विधानसभेचे नेते काँग्रेसचे पुरुषोत्तमजी हजारे यांच्याही अनुभवाच्या आणि यांच्या साथ आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये भेटत आहे. त्या कारणाने 16 तारखेपासून 16 डिसेंबर पासून जे आमचा प्रचार सुरू होता तेव्हापासून अनवरत आजपर्यंत आमचा प्रचार सुरू आहे. लोकांना आम्ही पदयात्राच्या माध्यमाने भेटत आहे. लोकांना म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5-50 लोकांच्या मीटिंगा लावून लोकांना कन्व्हिन्स करत आहे की त्यांच्या समस्या समजून घेत आहे आणि आम्हाला माहित आहे त्या लोकांच्या समस्या काय आहेत. म्हणून एक चांगला प्रतिसाद जनतेचा आम्हाला भेटत आहे आणि निश्चित आज असं मला वाटते की इथं बसलेले हे अनेक जे कार्यकर्ते आहेत यांची मेहनत जी आहे कुठे ना कुठे 16 तारखेला गुलाल उडवणार आहे. इलेक्शन लागताच भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरीचं प्रमाण सर्वात मोठं समोर आलेलं आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळालं, त्यांनी बंडखोरी केली. अशा वेळेस तुमचं काय मत आहे आणि किती याचा आपल्या पक्षाला याचा फायदा होईल? बघा, काँग्रेस पक्ष नफा नुकसान याचा विचार करत नाही. काँग्रेस पक्ष हा आपला सतत काम करणारा पक्ष आहे. भाजपनी कोणत्या पद्धतीने जे तिकीट वाटप केलेलं आहे ते तुम्हाला माहित आहे. भाजपनी कसं आहे की जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन लोकांना म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे जिसकी लाठी उसी की भैंस या प्रकारच्या जे आहे खूप काही काम त्यांनी भाजपने केलेलं आहे. आणि निश्चितच भाजपचे अनेक जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर हा भाजप पक्ष समोर आला होता, अटलजी आणि आडवाणींचे विचार घेऊन समोर आला होता, कुठे ना कुठे अटलजी आणि आडवाणीजी यांच्या विचारांना तिलांजली देऊन हा पक्ष समोर येत आहे. तर निश्चित या पक्षामध्ये फोडाफोडीचे राजकारण आज न उद्या होणार आहे, कारण की निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून कोणताही पक्ष समोर जाऊ शकत नाही असं मला विश्वास आहे. तरी सुद्धा बीजेपीचं म्हणणं आहे की आम्ही बीजेपी पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही 122 सीटा निवडून आणू, आमची येणार. बघा, भारतीय जनता पार्टी जे आहे ना कुठे ना कुठे जे आहे ना सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करते. आज एवढं कॉन्फिडन्स कुणालाही नसतो ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती गल्लीची निवडणूक असो की दिल्लीची असो, प्रत्येक निवडणुकीमध्ये कॉन्फिडन्सनी म्हणते आणि कुठे ना कुठे सत्तेचा दुरुपयोग करतात ते लोक. आज त्यांच्याकडे निवडणूक आयोग त्यांचे आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. संवैधानिक पद त्यांच्याकडे आहे. राजा बोले दाढी आलेवाला काम आहे. म्हणून त्या लोकांना माहित आहे की कसा कोणत्या पद्धतीने आपल्याला कसं म्हणजे आपल्या हिशोबाने आपल्या फेवर मध्ये
रिझल्ट आणायचा हे त्यांना माहित आहे. तुमचे प्रतिबंधी म्हणून कोण आले बीजेपीचे? बघा, मी प्रतिद्वंदी भाजपलाच समजतो, मी नाव घेण्याचे इच्छुक नाही. परंतु माझ्या विरोधामध्ये जो कोणी प्रतिद्वंदी आहे तो फक्त जे आहे आमदार जो आहे आमच्या परिसराचा, तो फक्त त्याच्या म्हणजे एक चेले चपाटीसारखं काम करून राहिला. या प्रभागाच्या ज्या प्रमाणामध्ये संतुलित विकास करायला पाहिजे होतं, एक आमदाराच्या ज्या प्रकारे फायदा घ्यायला पाहिजे होतं, त्या प्रकारचा फायदा या प्रभागाच्या नागरिकांना मिळालेला नाहीये. या प्रभागामध्ये आजही 19 वर्षापासून या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. आज 19 वर्षापासून महापौर भाजपच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये बसलेला आहे. 3 भाजपचे नगरसेवक असून सुद्धा या प्रभागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आजही गडर लाईनची व्यवस्था नाही, डांबरीकरण बरोबर नाही, डम्पिंग यार्डचा विषय आजही म्हणजे रखडलेला आहे. आजही डम्पिंग यार्ड आहे. हे म्हणतात या भांडेवाडी पार्टी पुनापूर मध्ये आम्ही स्मार्ट सिटी हा प्रकल्प आणलेला आहे. हा प्रकल्प टोटली बोगस आहे. काही धन्ना शेठ आणि उद्योगपती वर्गांना फायदा पोहोचवण्यासाठी हे स्मार्ट सिटीचे प्रकल्प या परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे आणि जनतेच्या आणि नागरिकांचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही आहे की स्मार्ट सिटी आल्यानंतर या परिसरांच्या नागरिकांच्या होणार काय. आज तुम्हाला सांगतोय जवळपास 12,000 घरं तुटणार आहे. त्यापैकी कमीत कमी जे आहे आज 800 ते 1000 घरं या लोकांनी तोडून दिलेले आहे. आणि ज्या लोकांची घरं यांनी तोडलेली आहे रस्त्यामध्ये किंवा अन्य प्रकारच्या आरक्षणामध्ये ज्यांची घरं, ज्यांची प्लॉट, ज्यांची शेती बाधित होत आहे, त्यांच्या आजपर्यंत पुनर्वसन झालेलं नाही आहे. त्या लोकांना आर्थिक मोबदला मिळालेला नाही आहे. त्या अनेक अशा बाबी आहेत की लोक जे आहे आजही आपल्या घराच्या ताबा या लोकांना देऊन आजही बेघर झालेले लोक आहे. आजही त्यांच्या स्वतःच्या घर प्रशासनाने जबरदस्ती पोलीस प्रोटेक्शन लावून घेतलेलं आहे आपल्या ताब्यामध्ये. त्यांच्या घरावरून, त्यांच्या फ्लॅटावरून रोड बनवून टाकले, टाउनशिप बनवून टाकल्या, परंतु आजपर्यंत त्या लोकांच्या पुनर्वसन करण्यात आलेलं नाही, मोबदला देण्यात आलेला नाही. ते लोक आजही म्हणजे बिचारे किरायाच्या घरामध्ये राहून आपलं म्हणजे दैनंदिन जीवन भागवत आहे. तर कुठे ना कुठे हे लोक जे आहे या परिसरामध्ये मूलभूत जे सोयी आहे ते पुरू शकलेले नाही. म्हणून मला असं वाटते की या प्रभागाची जनता यावेळेस कुठे ना कुठे बदल करण्याच्या मूडमध्ये आहे. असं एक सायलेंट एक वातावरण निर्मित झालेलं आहे जे तुम्हाला लगेच म्हणजे 16 तारखेला रिझल्टच्या रूपामध्ये दिसेल. जनतेचा कौल तुम्ही काँग्रेस पार्टीकडे वळवण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करणार, कोणत्या मुद्द्यांवरून प्रयत्न करणार? बघा, जनतेचा कॉल 100% आम्ही आपल्याकडे वळू. आज आपण इथे पत्रकार बंधू आहात, आपल्याला माहित आहे की सडक, बिजली, पाणी या व्यतिरिक्त नागरिकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात. ते सोडवण्याचे काम मी अनेक वर्षापासून केलेलं आहे. 22 वर्ष एक मोठी राजकीय कारकीर्द आहे. या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी समाज हितासाठी खूप काही काम केलेले. 150 असे प्रकरण आहे की ज्यामध्ये लोकांना कोणता नागरिक जे आहे फॅक्टरीमध्ये दुर्घटनेचा शिकार होतो, कोणी कंपनीमध्ये होतो, कोणी पारडी फ्लायओव्हर मध्ये मरण पावला, कुठे म्हणजे अनेक असा नागपूर जिल्ह्यामध्ये आमच्या परिसरामध्ये किरकोळ म्हणा किंवा मोठ्या घटना जेव्हा होतात, हातगुड्डू रांगणारे लोकांसोबत उभं राहून त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतो. त्यांच्या आर्थिक मोबदल्याचा विषय असतो, त्यांना आर्थिक मोबदला मिळवून देतो. आणि राहिली गोष्ट दुसरे सामाजिक, तुम्हाला माहित असेल की जे वैश्विक महामारी कोरोना आपल्या देशामध्ये आणि आपल्या नागपुरामध्ये आली होती, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये याच भंडारा रोडवर सर्वात मोठा लंगर भाजावाला होता, जिथे 22 ते 24 लाख रुपयाचा खर्च करून आम्ही कोरोनामध्ये लोकांची सेवा केलेली आहे. या कामाच्या आधारावर आणि लोकांचे प्रश्न आम्हाला माहित आहे. 2दा निवडणूक लढलेला व्यक्ती आहे आणि तेही निवडणूक लढताना भरघोस मतं जनतेने दिल्या. दोन्ही निवडणुका अपक्षासारखं लढलेला आहे मी. पहिल्यांदा एक राष्ट्रीय पक्षाने म्हणजे माझ्या कामाची पावती म्हणून या पक्षाची तिकीट दिलेली आहे आणि त्या तिकीटच्या माझे हे सर्व लोक जे उपस्थित इथे आहे ते लोक एक भारतीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटाचा सन्मान करतील आणि 4चे 4ही तिकिटा हे लोक निवडून आणतील या मला विश्वास आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी तरी गोवा म्हणून कार्यक्रम केला
तर मलाही त्याची जाणीव असेल. त्या कार्यक्रमात त्यांनी स्टेजवर बसून म्हटलं की पाण्याची नागपूरमध्ये कोणतीच समस्या नाहीये किंवा रोडचे खड्डे पूर्ण बुजून गेले, त्याच्यावर तुमचं काय निवेदन आहे? बघा, मुख्यमंत्री जरी नागपूरचे असले परंतु आपण सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री साहेब आजकाल नागपूरला कमी आणि मुंबईला जास्त राहतात. त्यांना आज आपल्या नागपूरची काय दयनीय परिस्थिती आहे, काय हाल लोकांचे होत आहे, काय हाल नागरिकांचे होत आहे याची माहिती नाहीये. कारण की आजकाल ते नागपूरचे मुख्यमंत्री नाही, ते मुंबईचे मुख्यमंत्री झालेले आहे. आज स्मार्ट सिटी प्रकल्प असो, जे 10 वर्षामध्ये 10% काम झालेलं नाहीये. मिहान सारखा प्रकल्प म्हणा, तो कम्प्लीट झालेला नाहीये. आज अनेक असे मोठमोठे प्रश्न आहे की जे सीएम सिटी असून सुद्धा या सीएम सिटी मध्ये लोकांची प्रश्न आजही रखडलेली आहेत. आज लोकांचा सर्वात मोठा विषय की तरुणांना रोजगार नाही आणि जे रोजगार इथे प्रस्तावित होते ते रोजगार सुद्धा म्हणजे गुजरातला हलवण्याचं काम या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आपण सर्व जे आहे बुद्धिजीवी आहात. पाण्याची काय म्हणतात आपल्याकडे अडचण टंचाई होती? हे बघा, एकेकाळी हेच नितीन गडकरी साहेब म्हणत होते की आम्ही 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास तुम्हाला आम्ही पाणी देऊ. 24/7 ही एक योजना आणली होती. आज इथे अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत. या नागरिकांना आपण विचारा. 2015ला माननीय नितीनजी गडकरी यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलं होतं, मोठ्या जिम्मेदारीने सांगतो की आपल्याला देखील माहिती आहे की या 2015 पासून आज 2026 म्हणजे 11 वर्षाच्या मोठ्या कार्यकाळामध्ये कुठेही भाजपने जे दिलेलं घोषणापत्र पूर्ण केलेलं नाहीये. 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास पाणी. आता इथे अनेक लोक आहेत, मला सांगा 24 तास पाणी येते का? अर्धा तास पाणी येतो आणि ते अर्धा तासही म्हणजे कमी दाबाचं पाणी येतं. कमी दाबामुळे पाणी तेही मिळत नाही. ही परिस्थिती या प्रभागाची आहे. उन्हाळ्यात काय परिस्थिती राहते पाण्याची? उन्हाळ्यात आजही बाकी दिवसमध्ये जेव्हा अर्धा तास येतो तो उन्हाळ्यामध्ये आपण विचार करू शकता की काय हाल होऊ शकत असेल. पूर्व नागपूरला रस्ते, दिवाबत्ती आणि बाकी जनसामान्यांच्या सुविधेपासून वंचित ठेवलेलं आहे. पूर्व नागपूरमध्ये बघा, फक्त जे आहे वर्धमान नगर आणि जे मोठमोठे जे उद्योगपती आहेत फक्त त्याच परिसराचा विकास यांनी केलेला आहे. आज जर खरं पाहिलं तर आमच्या पारडीमध्ये जे बनलेलं उड्डाण पूल आहे, तुम्ही या पारडीच्या उड्डाण पूल बनलेला आहे ते बघा आणि आता सध्या खोपडेजींनी जे उड्डाण पूल बांधलेला आपल्या घराजवळ, याच्यामध्ये जर तुलना केली तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. म्हणजे फक्त वर्धमान नगर मोठ्या ज्या जिथे चांगले मोठे लोक राहतात, पैसेवाले लोक राहतात, जिथे आमदार साहेब राहतात, त्या परिसरामध्ये एक चांगला सुंदर म्हणजे विकास. आणि पारडीच्या पलीकडे म्हणजे आमच्या या अलीकडे परिसरामध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास, ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होतं, ज्या गुणवत्तेचा विकास व्हायला पाहिजे होतं, क्वालिटीचा, ते विकास झालेला नाहीये. आपण या 2 उड्डाण पूल मध्ये फरक पाहू शकता. इथे अनेक लोक आपण शेवटला पोहोचत आहे. आपल्या क्षेत्रात आमच्या परीक्षणामुळे असं दिसत आहे परिणाम की खूप झोपडपट्टी किंवा बीपीएल धारक असे गोरगरीब लोक राहतात आणि आपल्या पक्षाने बीपीएल कुटुंबासाठी बाजारपेठे मोफत आणि दुकान कोठे हे द्यायचं कबूल केलं तर तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे काय प्रयत्न करणार? निश्चित काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की जे सर्वसामान्य लोकांचा विचार करून म्हणजे समोर वाढणारा पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्व धर्म समभावच्या या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे, ज्यामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, इसाई प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे. त्यांना म्हणजे जगण्याचा अधिकार समान आहे या भारतामध्ये. हा देश म्हणजे धर्मपेक्ष देश आहे, सेक्युलर देश आहे. या देशामध्ये लोकशाही पद्धतीने देश चालतो. या विचारधारेवर चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे. निश्चित जे आपण जे बोलले की आमच्या परिसरामध्ये एक पारडी मोठा एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठामध्ये नागरिकांसाठी एक मोठं बाजारपेठाची आवश्यकता आहे. ती सुद्धा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कारण की एक मोठं बाजारपेठ जर पारडीमध्ये जर बनलं तर लोकांना हायवेवर दुकान लावण्याची गरज पडणार नाही. आणि इथे आहे स्मार्ट सिटी मध्ये कन्सेप्ट आहे, मोठमोठ्या जागा इथे आहेत. त्या जागेमध्ये जे आहे शासन
त्यांची जागा आरक्षित करून त्या तिथे जे आहे स्थानिक बाजारपेठ उभारू शकते. म्हणून मी निवडून आल्यानंतर, माझे जे सहकारी निवडून आल्यानंतर, आम्ही या परिसराच्या ज्या नागरिकांच्या भावना आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. अजून एक खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी ठेवला आहे काँग्रेस पक्षाने. 500 चौरस फुटाचं ज्यांचं घर राहील, जे गरीब लोक आहेत त्यांना मालमत्ता कर माफ करणार असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. काय वाटतं? हे बघा, हे मुंबईला सुद्धा हेच बोलले होते भाजपवाले की आम्ही 500 फूट वाल्या घरवाल्यांकडून जे आहे टॅक्स घेणार नाही. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्याही परिसरामध्ये 500 आणि 600 फुटाचे प्लॉट आणि घरं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आपण पाहू शकता या लोकांना एकेकाळी 500 रुपये वर्षाचा म्हणजे टॅक्स येत होता. आज तो टॅक्स 3,000 4,000 रुपये टॅक्स एका वर्षाचे येत आहे. हे जेव्हा 500 रुपये जे चालू असलेल्या टॅक्सच्या तुलनेमध्ये 3,000 4,000 करतात, तर यांच्याकडून जे आहे आपण अपेक्षा करू शकत नाही. हे लोक फक्त निवडणुकीला पाहून जे आहे ना कोणत्याही ना कोणत्या योजना आणतात आणि भोलीभाली जी जनता आमचीवाली यांना कुठे ना कुठे भ्रमित करून मतदान घेतात. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे अनेक लोक आहेत. मागच्या वर्षी यांनी एक योजना आणली होती की म्हणे ज्यांचे प्लॉटाचे पैसे सोसायटीवाल्याकडे पूर्ण भरलेले असतील आणि कब्जापत्र असेल त्या लोकांना सोसायटीवाल्याकडे जाण्याची गरज नाही म्हणे, आणि फक्त त्या लोकांनी आपल्या पैसे 1,000 रुपये NIT मध्ये भरावं आणि NIT त्या लोकांना डेव्हलपमेंट चार्ज त्यांच्याकडून घेऊन डायरेक्ट म्हणजे डिमांड लेटर देऊन त्यांना रजिस्ट्री लावून देईल. हे त्यांच्या घोषवाक्य होतं. आज 16 महिने म्हणजे होऊन गेले, परंतु 16 महिन्यामध्ये आपण विचारू शकता की एकही व्यक्तीचं म्हणजे डिमांड आलेला नाहीये, एकही रजिस्ट्री NIT लावून दिलेली नाहीये, एकही डिमांड किंवा RA लेटर निघालेला नाहीये. हे आमदार साहेब आणि आमदार साहेबांची ही जी पिलावळ आहे, हे फक्त आणि फक्त आमच्या इकडल्या जे मोलमजूर जे जास्त प्रमाणामध्ये आहे, इकडे मोलमजूर आणि गरीब जे वर्ग आहे या समाजाला कुठे ना कुठे बळकवण्याचा, भ्रमित करून त्यांच्याकडून त्यांचे मत संपादन करण्याचं काम हे लोक करतात आहे. आणि याही वेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये हे तोच एक फंडा वापरणार आहे. परंतु मला विश्वास आहे की जनता जागरूक आहे, जनता त्यांना मतदान करणार नाही. आज तुम्ही पाहू शकता जनसामान्य व्यक्तींचे हाल खूप बेहाल झाले. 2013ला जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, 2013 मध्ये सोनं हे 36,000 35,000 होतं तोळा. आज भाजपच्या काळामध्ये 1,40,000 रुपये तोळं झालेलं आहे. जनसामान्य नागरिकांना माहिती आहे की आज ते सोनं घेऊ शकत नाही. कुठे 36,000चं सोनं आज 1,36,000 वर पोहोचून गेलेलं आहे. जनसामान्य लोकांच्या जगणं खूप कठीण झालेलं आहे. महागाईमुळे तो व्यक्ती त्रस्त आहे. इथे स्मार्ट मीटर लावण्याचे काम चालू आहे. आमचे मीटर चांगले असून सुद्धा स्मार्ट मीटर लावून जे आहे लोकांना रीडिंग वाढवून जे आहे त्यांच्याकडून पैसे उकडण्याचे काम इथं सुरू आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही त्यांच्यासाठी काय असं एक वेगळं करणार आहे आणि ते जनतेला? बघा, सडक, बिजली, पाणी या समस्या सोडवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. या परिसराच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत ते सोडवणार. त्याच्या पलीकडे लोकांच्या दुःखाच्या वेळेस आम्ही कालही उभे होतो, आजही आहोत आणि भविष्यातही उभे राहू. आज नागरिकांना ह्याच अपेक्षा आहे की बा आज आम्हाला खरं पाहिलं पोलीस स्टेशनचे विषय असतात आमच्या दुःखाच्या वेळेस जे आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये मजूर वर्ग आहे, त्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये कंपन्यांमध्ये अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. एम्प्लॉयमेंट वाला विषय आहे, बेरोजगारी वाला विषय आहे. आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या विशेषतः म्हणजे महिला बहिणी ते कामावर जातात, यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ. अनेक जे काम रखडलेले आहेत ते काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या प्रभागाच्या जनतेला स्वाभिमान होईल असं काम आम्ही या परिसरामध्ये या प्रभागामध्ये करणार आहोत. धन्यवाद. मी माझ्या प्रभागाच्या नागरिकांना, मतदात्यांना आणि प्रभागाच्या बाहेर असणाऱ्या माझ्या समर्थकांना विनंती करतो की ही जी नागपूर महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक जी 15 जानेवारीला मतदान पडणार आहे, या मतदानामध्ये आपलाही वाटा कुठे ना कुठे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पडो एवढी अपेक्षा करतो. कारण की हे 5 वर्ष हे नागरिकांच्या म्हणजे भविष्याच्या म्हणजे निर्णय घेतात आणि आपण सर्वांना विनंती आहे
की एक चांगला बुद्धिजीवी, शिकलेला आणि ज्याला प्रभागाची समस्येची जाणीव असावी आणि नागरिकांच्या समस्या काय आहेत त्याची जाणीव असावी, तो व्यक्ती तरुणांच्या, तरुणींच्या आणि अनेक वरिष्ठ नागरिकांच्या हित जोपासेल अशा व्यक्तींना निवडून द्या. याकरता आपण सर्वांना मी विनंती करतो की माझ्यासोबत उभे असलेले जे इतर जे 3 कॅन्डिडेट आहे, नलिनीताई मोटघरे, मंजुषाताई वैद्य, श्रीकांतजी कैकाडे आणि मी स्वतः गुड्डू रहांगडाले, आम्ही 4ही लोक या प्रभागामधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण भरघोस मतांनी आम्हाला 15 जानेवारीला मतदान करून विजय करून या प्रभागाचा विकास करून घेण्यामध्ये भाग घ्यावा. धन्यवाद.